लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नवीन नाशिकच्या अंबड परिसरातील फडोळमळा येथे बुधवारी रात्री 2 टोळक्यांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीमुळे काही काळ परिसरात भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले। सायंकाळी 8:30च्या सुमारास एका चहाच्या गाडीजवळ वाद सुरू झाला आणि त्याचे रूपांतर लाथाबुक्क्यांच्या आणि लाकडी दांडक्यांच्या झटापटीत झाले। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ही झटापट सुमारे 15 ते 20 मिनिटे सुरू होती। या प्रकारात 2 ते 3 जण जखमी झाले असून काहींच्या डोक्याला गंभीर मार लागल्याचे समजते। दरम्यान याच परिसरात काही दिवसांपूर्वी देखील काही टवाळखोरांनी 4 चाकी वाहनांची तोडफोड केली होती। त्यामुळे नागरिकांमध्ये आधीपासूनच असलेली अस्वस्थता अधिक वाढली आहे। हाणामारीत परिसरातील दुकानदारांचे टेबल खुर्च्यांचे नुकसान झाले। या घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। या घटनेचे काही थरारक व्हिडिओ नागरिकांनी मोबाईलमध्ये शूट केले असून ते सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। पोलिसांनी सध्या 4 संशयितांना ताब्यात घेतले असून हाणामारी मागील नेमकं कारण शोधण्याचा तपास सुरू आहे। रिपब्लिकन वार्तासाठी शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.